पुस्तकाचे नाव वाचनाचे फायदे भाग 2. वाचनाने आपला मेंदूचा आकार देखील बदलतो. वाचनामुळे आपणाला आयुष्याचं ध्येय दिसतं आणि तिथपर्यंत जाणारा मार्गही. वाचनामुळे माणूस तर्क करायला शिकतो. जो तर्क करायला घाबरतो तो मूर्ख असतो. जो तर्क करायला लाजतो तो गुलाम असतो. जो तर्क करायला तयार नसतो तो स्वातंत्र्य गमावतो. वाचनामुळे माणूस जागृत होतो. पुस्तके काही फक्त प्रेरणा देण्यासाठीच असतात. इमर्सन. जेव्हा आंबा पिकतो तेव्हा तिथे पोपट आपोआपच पोहोचतो. तसेच जेव्हा शिष्य शिकवण्यासाठी तयार होतो तेव्हा त्याला गुरु भेटतोच. त्याचप्रमाणे जेव्हा माणूस वाचनासाठी तयार होतो तेव्हा त्याला पुस्तके वाचायला मिळतातच. वाचन हेच जीवन आहे. वाचन न करणं हाच मृत्यू आहे. वाचन हे दुसऱ्याचं मन वाचण्याचं साधन आहे. त्यामुळे तुमची विचारशक्ती तपासली जाते. वाचनासाठी माणसानं जगलं पाहिजे आणि जगण्यासाठी माणसानं वाचलं पाहिजे. वाचन ही एकच अशी सवय आहे जी तुम्हाला खूप कमी वेळात, खूप कमी खर्चात खूप काही शिकवून जाते. वाचनकर्ता रागवत नाही आणि जो रागवत नाही तो कधीच अपयशी होत नाही. वाचनाचा आणि मोठ्या यशाचा खूप जवळचा संबंध आहे. वाचन हाच परिपूर्ण आहार आणि परिपूर्ण अशी सवय आहे. वाचन करायला वेळ काढणं म्हणजे एकतर आपलं आयुष्य वाढवणं किंवा यशाला पल्ला वाढवणं होय. ज्याला पुस्तक वाचता येतं त्याला जग वाचता येतं. पुस्तक आणि मस्तक याचा खूप जवळचा संबंध आहे. हे पुस्तक वाचल्यावर कळतं. पुस्तक वाचणारा माणूस क्रांतिकारक होतो, तर टीव्ही बघणारा गुलाम, तर मोबाईल वापरणारा मानसिक रुग्ण. जगातील सर्व क्रांती पुस्तकातून प्रेरित आहेत. जगातील सर्व धर्म पुस्तकावरच चालतात. जिवंत माणसेच फक्त वाचन करतात. जो वाचन करत नाही त्याला काही कळत नाही. ज्याला काही कळते तो वाचन केल्याशिवाय राहत नाही. वाचन करणारा माणूस कधीही कर्जबाजारी होत नाही. एखादं पुस्तक खरोखर खूप चांगलं असेल तर ती त्यातून खूप काही शिकतो. ते लवकरात लवकर संपवून त्यानुसार जगायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. ज्या गोष्टी मी वाचून सुरुवात केली त्या गोष्टी आचरणात आणून पूर्णत्वास नेल्या पाहिजेत. थोरो. आतापर्यंत मनुष्य जातीने जे काही केलं आहे, जो काही विचार केला आहे, प्राप्त केलं आहे ते सगळं काही पुस्तकाच्या पानात सामावलेलं आहे. कार्लाइल. जे ढळढळीतपणे दिसतं ते पहा. जे लोक भरपूर आयुष्यभर वाचन करतात ते आयुष्यात प्रगती करणार. हे क्रमप्राप्तच आहे. आणि जे लोक वाचतात ते वाचत नाहीत ते जाऊ दे. आपण म्हणू की कमीत कमी वाचन करणं कमीत कमी उत्पन्न गाठत असतात किंवा त्यापेक्षा वाईट. पीटर ड्रकर. जे लोक वाचू शकत नाहीत किंवा वाचत नाहीत ते या माहितीच्या युगात निर्धन होतील आणि वाचनाचेच साधन होतील.
ज्या माणसाला वाचता येत असून तो वाचत नाही तो निरक्षरासारखाच आहे. मार्क ट्वेन. मी पुस्तकाशिवाय जगूच शकणार नाही. थॉमस राष्ट्राध्यक्षाच्या जडणघडणीत पुस्तकाचा वाटा. ऑटोबायोग्राफी of बेंजामिन फ्रँकलिन, द लाईफ ऑफ वॉशिंग्टन आणि पिलिग्रम्स प्रोग्रेस या पुस्तकाचा समावेश होता. लिंकन मिळेल ते वाचत होता. त्याच्याबरोबर मुलं जेव्हा रानावनात डोंगरात खेळत होती तेव्हा तरुण एक झाडाखाली बसून वाचत असे. लाकडं फोडण्याच्या कामातून त्याला सुट्टी मिळायची तेव्हा इतरांप्रमाणे डुलक्या न काढता तो वाचत बसायचा. लिंकनची प्रिय आई तो फक्त 9 वर्षाचा असताना मरण पावली. आईच्या आवडीचे बायबल मधले उतारे वाचून तो आणि त्याची मोठी बहीण दुःख हलकं करायचे. त्याच्या वडिलांनी जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा त्याची नववधू सारा बुश लिंकन हे काही फर्निचर आणि 3 पुस्तके नव्या घरात आणली. वेबस्टर स्पेलर, द ॲडव्हेंचर्स ऑफ रॉबिन्सन क्रुसो आणि द अरेबियन नाईट्स. लहानग्या लिंकनने ती पुस्तकं परत वाचली. लिंकनने शुद्ध लेखनात एवढी प्रगती केली की शेजारपाजारी त्याला साधी इच्छापत्र लिहून देण्यासाठी पैसे देऊ लागले. परिस्थितीचे टक्केटोपण हेच महाविद्यालय. 21 वर्षाचा असताना लिंकन घराबाहेर पडला. पश्चिम सीमेच्या टोकावर न्यू सलेममध्ये इलिनॉय नावाचं 101 उंबऱ्यांचं खेड होतं. तिथे लिंकन स्थायिक झाला. हे एक प्रकारे चांगलंच झालं. न्यू सालेममधल्या 6 जणांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं होतं. त्यात भरपूर वाचन आलेले 2 डॉक्टर आहेत. त्यांनी लिंकनला आपल्याकडची पुस्तकं मोफत वाचायला दिली. पुढच्या 7 वर्षात लिंकनने 2 नोकऱ्या केल्या. तिथे त्याला दिवसाचा बराच वेळ वाचनही करता यायचं. पहिली नोकरी जनरल स्टोअर मध्ये कारकुनाची होती, तर दुसरी पोस्टमनची. ग्राहक नसतानाच्या वेळात तो तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म, साहित्य, कायदा, राजकारण या विषयांची पुस्तके वाचायचा. परिणामतः लिंकनने प्रथम दर्जाच्या महाविद्यालयाची डिग्री केवळ वाचनाने मिळवली. 1837 मध्ये 28 वर्षाच्या लिंकनला इलिनॉय राज्यात वकिलीची प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली. उच्च दर्जा शिक्षण नसतानाही हे शक्य झालं. अब्राहम लिंकन नक्कीच हुशार होता, पण अत्यंत बुद्धिमान नक्कीच नव्हता. तो काही एकापाठी नव्हता. बुद्धिमान असण्यापेक्षा तो अतिशय शिस्तशीर होता. बऱ्याच वेळी उतार्यातले शब्द तो लिहून काढत असे, जेणेकरून ते
पाठही हवे आणि आणि पूर्णपणे समजावे. लिंकन जरी बुद्धिमत्तेमध्ये कमी पडत होता तरी कमतरता त्याने चातुर्याने निश्चर्याने भरून काढली. जगात पुढं जायचं असेल तर वाचन हेच सर्वोत्तम साधन आहे हे त्याला फार लवकर आयुष्यात समजली. गरीब अर्धवट शिक्षण झालेल्या खेडवळ लिंकनचे परिवर्तन इतिहासातील एका महान व्यक्तीत झाले ते केवळ वाचनाच्या अद्भुत शक्तीमुळे. एपीजे अब्दुल कलाम हे नावाड्याचा पोरगा एपीजे अब्दुल कलाम हे एका नावाड्याचा पोरगा ते भारताचे महामहिम राष्ट्रपती हा प्रवास केवळ वाचनामुळे करू शकले आणि ते भारताचे सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय राष्ट्रपती ठरले. तेच मुळी एक चांगले वाचक म्हणून. पुस्तके विचार प्रसाराचे सर्व पहिले साधन आहे असा माझा विश्वास आहे. जॉर्ज बिल. तुमचं ज्ञान आणि अनुभव ही तुमची नवी संपत्ती आहे. पीटर ड्रकर. बदलत्या काळात कसं शिकायचं हे जर तुम्ही शिकला नाहीत तर मग तुम्ही वाचणार नाही. लिखित शब्दामध्ये अशी ताकद आहे जी तुम्हाला जे करताय ते ताबडतोब थांबवून तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला प्रवृत्त करते. दररोज थोडी तरी, अगदी एक वाक्य का होईना, पण वाचण्याचा निश्चय करा. दिवसाकाठी अशी 15 मिनिटं जरी तुम्हाला मिळाली तरी वर्षाअखेरी तुम्हाला त्याचा परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही. होरासन मान. वाचन हे जगातील सर्वात बुद्धिमान माणूस बनण्याचे साधन आहे. म्हणून आपणाला अक्षरे माहीत असायला हवीत. कोणत्याही काळात 1/3 अमेरिकन लोक गरिबीत जगत असतात कारण शाळा संपल्यानंतर 37% अमेरिकन्स पुस्तकं कधीच हातात घेत नाहीत. नॅशनल सेंटर फॉर फॅमिली लिटरसी अहवाल अमेरिका या अहवालावरून लक्षात घ्या, जेवढे लोक वाचत नाहीत तेवढेच गरीब राहतात. भारतात तर हे प्रमाण शाळा संपल्यानंतर 95% असू शकते. आपले आयुष्य 2च प्रकारे बदलू शकते. आपण भेटतो त्या लोकांमुळे आणि आपण वाचत असतो त्या पुस्तकांमुळे. तुम्ही नवीन लोकांना भेटत नसाल किंवा नवीन पुस्तकं वाचत नसाल तर अर्थातच तुम्ही बदलत नाही आहात आणि तुम्ही बदलत नसाल तर याचा अर्थ तुमचा विकास होत नाही. या माहितीच्या युगात घरात पुस्तकं असून न वाचणे म्हणजे कृषी युगात बिया हातात असून त्या न पेरण्यासारखे आहे. आपल्याला जे काय हवं ते करण्यासाठी काय शिकायला पाहिजे हे शिकणाऱ्या लोकांचं भविष्य आहे. डेनिस वेटले. वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी उपलब्ध साधनांपैकी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. कारण तुम्ही वाचत असताना ते स्कॅन करू शकता, बारकाईने डोळ्याखालून घालू शकता. म्हणूनच वाचनाची जागा टीव्ही, सिनेमा, मोबाईल, कम्प्युटर किंवा इतर कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही.
वाचनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातले महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतात आणि जे मुद्दे आपण अधोरेखित करतो ते कायम आपल्या स्मृतीपटलावर कोरले जातात. जगाला प्रत्यक्ष साक्षर माणूस वाचनाचे स्वतःला प्रगतीपथावर नेऊ शकतो. गरज आहे ती त्याने स्वतः पुढाकार घेऊन वाचन सुरू करण्याची. पुस्तक विकत घेतल्याने तुम्ही तात्पुरते गरीब होता, पण ती वाचल्यामुळे तुम्ही कायमचे श्रीमंत होता. तुम्हाला वाचायला वेळच मिळत नाही का? मग फक्त तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये प्राधान्यक्रम बदलून पहा. दररोज वाचनासाठी 2 तासांचा वेळ सहज तयार होईल. दररोज केवळ 15 मिनिटे वाचलं तरी वर्षात 1 डझन पुस्तके वाचून होतील. मग 2 तासात हिशेब करा. वाचन हा एक संस्कार आहे. ज्याला तो मिळतो तो आयुष्यभर निर्व्यसनी होतो. जगातील सर्व थोर लोक एकतर मोठे वाचक आहेत किंवा लेखक. जगाचा इतिहास चांगल्या वाचकांनी घडविला. ते लिहिला लेखकांनी. एक चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो. मोकळ्या वेळेचं काय करावं असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा त्याने लगेच एक चांगले पुस्तक काढावे आणि वाचायला सुरुवात करावी. फावला वेळ सर्वात चांगल्या प्रकारे सत्कारणी लावणे म्हणजेच वाचन करणं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जे वाचन करू शकतात तेच इतिहास घडवू शकतात. म्हणून ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांना वाचन हा एकच पर्याय आहे. वाचन करणाऱ्यालाच आपल्या आयुष्याचं गांभीर्य कळतं. वाचन करणाऱ्या माणसाला खंबीर माणसाचा असतो आणि त्यामुळे तो कोणत्याही अवघड परिस्थितीत सहज मात करू शकतो. वाचन ही एकच अशी शिदोरी आहे जी माणसाला आयुष्यभर पुरते. वाचनामुळे माणसाच्या हेच लक्षात येतं की टीव्ही आणि मोबाईलच्या चैनीच्या वस्तू आहेत, तर पुस्तके ही जीवनावश्यक बाब. बऱ्याचदा श्रीमंत लोक टीव्ही घेत नाहीत. आपले कामधंदे सोडून टीव्ही बघत बसणारे बऱ्याचदा श्रीमंत राहत नाहीत. टीव्ही पाहणारा मोबाईल गेम खेळत बसणारा गरीबच होतो आणि गरीबच होत जातो. तर पुस्तके वाचणारा हा दिवसेंदिवस श्रीमंत होत जातो. ज्ञान ही एक अदृश्य संपत्ती आहे जी वाचनातून मिळते आणि कोणालाही ती आपणाकडून चोरता येत नाही. वाटा मागता येत नाहीत. कोणी या संपत्तीचे जबाबदारीने अपहरणही करू शकते. त्यामुळे ज्ञान हीच शाश्वत संपत्ती आहे जे जीवनाचे फलित आहे.